जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, पहिले खाकी बाद में बाकी असं स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। तुम्हाला वर्दीमध्ये उभं राहायचं आहे, गर्दीमध्ये नव्हे। त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये जो परीक्षेचा टप्पा पार पडणार आहे तर त्याच्याविषयी एक सुखद आणि दुःखद दोघं बातम्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा। तर जानेवारी महिन्यामध्ये नेमक्या परीक्षा 2019 बॅचचे विद्यार्थी असतील त्यांच्या होणार आहेत, 2020चे विद्यार्थी त्यांचे होणार आहेत। तर हा विषय जो आहे तो अजून पेंडिंग आहे। याच्यावर सविस्तर अपडेट राज्याचे गृहमंत्री यांनी दिलेली नाही आहे। त्याच पद्धतीने जो आरक्षणाचा मुद्दा आहे, त्यानंतर जो दुसरा मुद्दा, हा पहिला मुद्दा आणि त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे SEBC प्रवर्गाबाबत, तर याच्याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी अतिशय महत्त्वाची बातमी, आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे। ज्या बातमीचा काही विद्यार्थी आपल्या चॅनलवरचे फेब्रुवारी 2019 पासून वेटिंग करत होते, तर अशा विद्यार्थ्यांसाठी खास करून त्यांना सांगतो की व्हिडिओ शेवटी नक्की पहा, सर्वात शेवटपर्यंत पहा, कधी तुम्हाला त्याच्याबद्दल अपडेट चांगली मिळेल। तर आता पोलीस भरती संदर्भातली माहिती बघूया। नवीन वर्षात 12,500 पोलिसांचे अतिरिक्त बळ भरतीमध्ये मिळणार। तर विद्यार्थ्यांच्या मनात जी शंका होती की काही वेळेला अपडेट होती 5,000 जागा येतील, 3,000 जागा येतील, 2,500 जागा येतील, तर या ठिकाणी पेपरमध्ये अपडेट आलेली आहे की नवीन वर्ष म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जी परीक्षा होणार आहे तर ती होणार आहे 12,500 पोलिसांची। तर याबाबत इथं अपडेट आलेली आहे। तर सर्वात पहिली अपडेट मराठा आरक्षणासंदर्भातली, तर स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार आहे। याची पुढची सुनावणी आहे ती जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा नव्याने सुनावणी होणार आहे। त्वरित अद्याप मराठा आरक्षणासंदर्भातला निर्णय नाही आहे, त्यामुळे ही निराशाजनक बातमी असली तरी याच्या पुढे जी आनंदाची बातमी आहे ती जरूर बघा। तर हा जो सर्वात मोठा झटका बसलेला आहे तो बसलेला आहे ठाकरे सरकारला। तर मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार आहे। तर हा मोठा झटका ठाकरे सरकारला आहे, कारण त्यांच्या पुढे आता आव्हान आहे की आरक्षण तर अजून मिळालेलं नाही आहे, पण विद्यार्थ्यांच्या मनात जी निराशा आहे ती कशी दूर करायची, तर यांच्या पुढे खूप मोठं आव्हान आहे। ठाकरे सरकार आल्यापासून एकावर एक झटके या सरकारला मिळत आहेत। कोरोनाचा झटका, त्यानंतर हा पुन्हा मराठा आरक्षणाचा झटका, इतर अनेक झटके सरकारला मिळत आहेत। त्याच पद्धतीने सुरुवातीला जी जानेवारी महिन्यामध्ये 7,000 पदांची MSF भरती काढली, तर त्याच्याद्वारे विद्यार्थ्यांना दिलेला झटका, कारण या भरतीमध्ये कुठल्याच प्रकारचं आरक्षणाचा विषय नाही आहे, फक्त ग्राउंडवर जो विद्यार्थी क्वालिफाय होतो त्याला सिलेक्ट केलं जातं, पण त्याची भरती अजून का होत नाही त्याचा अजून रिझन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही आहे। मराठा आरक्षणावरील जो मुद्दा आता पुढे सॉल्व होणार आहे तर तो जानेवारी महिन्याच्या 4थ्या आठवड्यात म्हणजे जानेवारी एंडिंगपर्यंत ती गोष्ट आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। पुढील सुनावणीपर्यंत मराठा तरुणांचं काय, संभाजीराजे भोसले यांचा ठाकरेंना सवाल, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। आता एवढ्या साऱ्या निगेटिव्ह गोष्टी बघितल्यानंतर एक पॉझिटिव्ह गोष्ट समोर येते, ती म्हणजे पाहू शकता आपण स्क्रीनवर, मराठा रिझर्वेशन आम्ही राज्य सरकारला भरती करण्यापासून थांबवलेलं नाही आहे। सर्वोच्च न्यायालय, राज्य सरकार ज्याप्रमाणे सुरुवातीला भरती घ्यायची त्या पद्धतीने भरती घेऊ शकते, तर असा सर्वोच्च न्यायालयाने एक दिलासा दिलेला आहे। येणाऱ्या काळात म्हणजे जानेवारीमध्ये आता पाहायला मिळेल की सरकार कशा पद्धतीने निर्णय घेते आणि विद्यार्थ्यांची मनाची निराशा दूर करते किंवा नाही ते आपल्याला स्पष्ट आता लवकरच होणार आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी जोडलेले राहा। विद्यार्थ्यांच्या मागणीवरून आपण टेलिग्राम चॅनलला पुन्हा एकदा रोजगार नोकरी संदर्भ नावाचा पेपर अपलोड केलेला आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही तो डाउनलोड करू शकता। अजून टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर कमेंटमध्ये जॉईन नाव टाईप करा। तर याच पेपरमधील एक अतिशय आनंदाची बातमी, ज्या बातमीसाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आलात, तर ती आता बातमी आपण पाहूया। समोर स्क्रीनवर तुम्ही पाहताय तीच ही महत्त्वाची बातमी, ज्याची वाट विद्यार्थी फेब्रुवारी 2019 मध्ये फॉर्म भरलेले आहेत ते वाट पाहत होते।
तर राज्यात आपली पोलीस भरती, MPSC भरती किंवा इतर तत्सम भरती जरी होणार नसतील तरी रेल्वे परीक्षेच्या तारखा या जाहीर झालेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. NTPC पदासाठी जर तुम्ही ॲप्लाय केलं असेल तर त्यासाठी काय सिलेबस आहे, कसे प्रश्न विचारले जातील, स्टेज 1 स्टेज 2 मध्ये ते होणार आहे. आणि ग्रुप डी साठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्यासाठी सुद्धा त्यांनी डिटेल माहिती दिलेली आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आणि विशेष म्हणजे आता तुमच्याकडे कमी वेळ राहिलेला आहे, त्यासाठी या रोजगार नोकरी संदर्भ पेपरमध्ये रेल्वे ग्रुप डी संदर्भात NTPC क्वेश्चन पेपर डेली अपलोड होत आहे, जे मागील 5-10 वर्षामध्ये त्या परीक्षांमध्ये जे प्रश्न विचारले जात आहे रिपीटेड क्वेश्चन यामध्ये पाहायला मिळतील. आशा करतो या संपूर्ण माहितीचा तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना फायदा झाला असेल. तर पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.